नमस्कार मंडळी. तर आज मस्त असा सुक्का मी शेवग्याची भाजी बनवली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी शेवग्याच्या शेंगाचे जे साल आहेत ते काढून घेतले आणि याला धुवून घेतले आहे. आता आलं लसूण वाटून घेऊया. आलं लसूण आणि मी कोथिंबीर घेतली आहे. सोबतच खोबऱ्याचा कीस घेतला आहे. खोबरा कीस नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा तुकडा याच्यामध्ये वाटून घेऊ शकता. हे आपलं वाटण तयार झालं आहे. पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं. मोहरी, जिरं टाकून घेतलं. हे चांगलं तडतडून झालं की बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. कांदा थोडा जास्तच घ्यायचा म्हणजे मस्त मसाला दिसतो. सोबतच हे जे आपण वाटण तयार करून घेतलं ते वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आलं लसूण चांगलं शिजलं त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो टाकल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. टमाटर शिजले पाहिजे यासाठी 5 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचे. टोमॅटो इथे चांगले शिजले की आता आपण याच्यामध्ये जे आपल्या शेंगा होत्या त्या टाकून घेऊ. तर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि या शेंगा याच्यामध्ये टाकल्या की मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. मसाल्यामध्ये परतून झाल्या की झाकून ठेवायच्या म्हणजे मसाला चांगला आतपर्यंत लागेल. आणि याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला शेंगा शिजल्या पाहिजे त्यासाठी थोडं पाणी टाकून घेतलं आणि त्याचा मसाला देखील चांगला उतरतो. आणि मस्त शिजवून घेतल्या आणि मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार करून घेतली. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मसालेदार या शेंगा तयार झाल्या आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खा, अप्रतिम लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.